तुम्हाला काय वाटलं तुम्ही नाही आले म्हणून आमची ट्रिप कॅन्सल होईल? आहा, होत नसती. 2 मिनिटं थांबा, फक्त 2 मिनिटं. मॉर्निंग, शुभ सकाळ. आता आम्ही आलो आहोत जेजुरीला. काल रात्रीच आम्ही आलेलो आहोत, पण आता सगळं रात्री इकडे स्टे वगैरे केला. त्यानंतर आता चाललो आहे मंदिरात. सगळ्यांचा आता नाश्ता वगैरे चालू आहे. खूप असं मजा आली रात्री. पण रात्रीचे काही क्लिप्स आहेत, काही फोटोज आहेत, काही व्हिडिओज आहेत, ते आपण व्हिडिओमध्ये टाकूच. आता बाकी पुढचं आपण बघूच. सध्या आपल्याला कनेक्ट झालेलं आहे चैत्य मॅम. काय वाटतंय, कसं वाटतं रात्री? आता तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा नजारा. पूर्ण सगळीकडे एकदम हिरवळ आहे, वारा मस्त येतोय. हे पहा, ही आमची बस. आता बाकीच्या ॲडमार्कची टीम आता इथे आहेच. सगळ्यात पहिले येस, हे बाय अर्चना मॅम. काय वाटतंय? एकदम मस्त फ्रेश वाटते. काय वाटतंय? हे बघा, हे आपले काका. काय वाटतं, कसं वाटतं इकडे आल्यावर? व्यवस्थित. हे बघा, सुब्रत, बोला भाई. रात को नींद लगा क्या? नाही सोने नाही दिया. आरती मॅम, मावशी, एकदम मस्त. चालू. हो. येस, अमिषा मॅम. बाकी आता पुढे आकाश सर आहेत. आकाश सर, काय काय चहा बनवताय? येस, हे पहा, चहा बनवण्यात आलेला आहे. मस्त कोरा चहा. ॲक्च्युली कोरा चहा हा हेल्थसाठी खूप चांगला असतो, बरोबर ना अजय? तर आता आपण बाकीचं शूट करूच. आता चाललो आहे आपण मंदिरात. तर मंदिरात जाता आता जी काही मजा आहे, मस्ती आहे, ते आपण सगळं व्हिडिओमध्ये पाहूच आणि सोबतच धमालसुद्धा करू. तोपर्यंत बाय. ही होती काल आमची रूम. इथे आम्ही सगळे काल स्टेला होतो. तर रात्री झोप लागली? चेतन सर, कसं वाटतं, रात्री झोप लागली का? एकदम निवांत झोप लागली मला. पण तुमच्या तोंडातून आम्ही काहीतरी वेगळेच आवाज ऐकत होतो. जलवा आहे हमारा. तर शुभ्रत, कैसा लगा भाई? अरे एक नंबर भाई, खूप बहुत. अमित, एक क्वार्टर मारला स्टार्टर. एनी टाइम सदम्यामध्ये असणारा हा मुलगा. तुम्ही कधीही त्याला पहा, ते सदम्यामध्ये असतो. जय शंभो. बाकी आपले एडिटर. सो कसं वाटतं? बरं वाटतं इकडे येऊन? आणि एक्सायटेड आहात वरती मंदिरात जायला? फर्स्ट टाइम. अच्छा, फर्स्ट टाइम आहे तुमचं? येस. इथे कोणाकोणाचं फर्स्ट टाइम आहे मंदिरात जाणं? चला, म्हणजे चांगल्या प्रकारे आता सगळ्यांना एक्सपिरियन्स येणार आहे आणि खूप धमाल मजा मस्ती होणार आहे. आपण पाहू शकता. हे बघा, आम्हाला आमचा ना एक चार्जर पॉईंट तुम्हाला दाखवतो. हे बघा, भाड्याने घेतलेला चार्जर आहे. काय करणार? चोली के नीचे क्या है? मल्लेश आता आपल्यासोबत जॉईन झालेला आहे आपल्याला, तर आपण त्याच्याकडून ऐकू शकतो. काय वाटतंय मल्लेश? हे आवडतं गाणं आहे ना. अरे मी काय बोलतो, कसं वाटतंय तुला जेजुरीला येऊन? अप्रतिम, अतिशय. फर्स्ट पहिल्यांदा आलास की आधी सुद्धा आलेला आहेस? हो, पहिल्यांदा आलेलं. पहिल्यांदा आलेला आहेस. हो, तर तू एक्सायटेड आहेस वरती जायला? खूप खूप एक्साइटमेंट आहे मला वरती राहायला. तर रात्री तुला झोप लागली का बरोबर? बरोबर झोप नाही लागली, तरी पण ठीक आहे, चालतंय तेवढं तरी. तर ह्यांना तुम्ही पाहू शकता, हे आहेत आमचे सर, ॲडमार्कचे सर्व. हा देवा. तर अशा प्रकारे आम्ही आता चहा वगैरे बनवलेली आहे. ॲक्च्युली सगळे आता लाईनीत उभे आहेत. ॲक्च्युली सरांनी सांगितलं छोटा कप घ्यायचा. आता पोरं बघा, कप दाखवा यांचे. हे बघा, यांच्या कपची साईज. चहा पितात का पाणी पितात काय माहिती. हे बघा, 4 जणांचा घेतलाय. हे ह्याला बोलतात इमानदारीवाला माणूस. कप पण बरोबर आहे. चहा वाटप चालू आहे.
चढत असताना आपल्याला केवळ 700 पायऱ्या ते 800 पायऱ्या चढायच्या आहेत. चपला नका काढू, चपला नका काढू. ए या असं कॅमेरा समोर हात करूया. आई. ए रेवती यांना हात लक्षच नाही दिलं यार. ए कचरे के आयटम देख ना उधर ऐसे कर. अरे नमस्कार. एकच बाकी ना. हा सगळ्यात माझा सेलिब्रिटी आहे मल्लू अण्णा. मल्लू अण्णा नमस्कार म्हणा. नमस्कार म्हणा. तर आता गड चढायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता ही आमची टीम आहे संपूर्ण. ही आमची टीम आहे संपूर्ण. आता गड चढायला सुरुवात झालेली आहे. पहिलेच बघू आता सुरुवात तर आहे. पुढे कसं कसं वाटतंय, कोण दमतंय आणि कोण पहिल्या ह्याच्यात चढतंय ते आपल्याला पाहण्यास खूप पठार चाल आहे. वरती अजून अर्धाही गड चढलेला नाही आहे तरी आता तरी पण हवा टाईट झाले. कर ना असं कर ना. खूप लोकांना वाटलं पाहिजे दमला एकदम. दमलोय बा. आतापर्यंत अर्धा गड चढलेला आहे. हवा खूप खूप जोरात तुम्ही बघू शकता. आता अर्धा गड चढूनच ही हालत झाली आता. आणि असं आहे की जास्त लांब पण नाहीये, थोडं जवळ आहे. बघूच कसं वाटतंय. अर्धा गड चढलोय. खूप एकदम छान वाटतं. म्हणजे असं थकवा असं जाणवत नाहीये. वारा एवढा येत आहे की हे सांग ते सागर थकवा असं जाणवत नाही, पण खूप मज्जा वाटते, भारी वाटतंय. आता पुढचा आपण व्हिडिओ मध्ये बघूच. काय नाही करतो पाळलेलं सर्व आज रविवार असल्यामुळे थोडा क्राऊड दिसतोय, तुम्ही पाहू शकता. फायनली आम्ही पोहोचलो आता कडे पठारला. दमत थकत सर्व पोहोचलेत. स्टॉप घेत आलोय, हे पाहू शकता तुम्ही. फायनली कडे पठारला आलोय. इतक्या वरती डेलीचं हे सामान कसं आणत असतील ठाऊक नाही. या पाण्याच्या बाटल्या, खोबरं, जेवण बनवण्यासाठी सिलेंडर, हॅट्स ऑफ आहे त्यांना. हे बा, हे एवढं गोण्याच्या गोण्या घेऊन येणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही आहे. आणि तेही डेली रुटीनवर.
अरविंद ये अरविंद दे पुरावा. आता आपण थांबलो आहे सरांच्या हॉटेलच्या इथे शिव कैलास. जरा चहाचा एक घोट घ्यायला खूप बरं वाटतं. जरा विश्रांती घेतल्यावर पाय तर दुखायला लागले. आणि खरंच खूप एक्सपिरियन्स असा चांगला होता आणि फर्स्ट टाईम आलेलो आहे त्यामुळे थोडा थकवा जाणवला. थोडं पाय पण म्हणजे थांबतच झालो आम्ही. खूप मस्त वाटलं. तुम्ही पाहू शकता सर्व जस्ट टी ब्रेकसाठी थांबलेले आहेत. विवेक सर्व थांबलेले आहेत टी ब्रेकसाठी. आता हे जे समोरचं दिसतं तुम्हाला हे आहे आपल्या सरांचं हॉटेल. इथे आपल्याला सरांकडून ट्रीट मिळालेली आहे. दुपारचं जेवण पण इथेच असेल. आणि आमच्यासारखे किंवा हा जो व्यक्ती दिसतोय हा बघा हा जीवन याच्या पायाचा प्रॉब्लेम आहे. क्रिकेट खेळताना तो लंगडत नाही. कळलं हा ऐकच्या. तर आकाश सर कसं वाटतं आता अर्धा गड तर आपण चढलेलो आहोत. ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. काय वाटतं तुमचा एक्सपिरियन्स? पहिल्यांदा आलं अनुभव पण एकदम भारी वाटलं. एक अविस्मरणीय आणखी पण पुढे आणि आरती मॅमचं तरी गावच आहे. कसं वाटतं आल्यावर इथे? मस्त. थोडा दम लागला? इकडे मी काय बोलले हा काय बोलला चहा एकदम मस्त आहे. तुम्ही जे मला खाऊ घाला ना शेफ. मावशी कसं वाटतं इथे आलात तर? मस्त वाटतंय. पाहू शकता हे आपलं सरांचं हॉटेल आहे. हॉटेल शिव कैलास. सो हे आपले दादा तुम्ही एका झटक्यात वरती चढलात. बरं वाटतंय? अरे अर्चना मॅम आहात इकडे? 40 मिनिटात पोहोचले. 40 मिनिटात अजय भाऊ, रेकॉर्ड. 40 मिनिटात ना. अजय दादांना तर एक्सपिरियन्स आहे त्यामुळे टेन्शन नाही. तेव्हा दिनेशसारखी अवस्था करू नको रे. तुम्ही कधीही जरी आलात तुम्हाला जर काही भंडार कोपरा किंवा काही नाश्ता वगैरे करत असेल तर तुम्ही नक्की तिथे भेट देऊ शकता. आपलंच दुकान आहे. पाहू शकता हे आहे खंडोबा देवस्थान कडेपठार जुनागड. तर आपण आता आलेलो आहोत इथे. फायनली पोचलेलो आहोत आपल्या सर्व टीम सोबत. ही आपली सर्व टीम आहे. आमचे मल्लेश सर. खतरनाक प्लेअर आहे मल्लेश सर पहिल्यांदा तुम्ही इथे आलात. कसं वाटतं तुम्हाला? खूप चांगलं वाटतं इथे येऊन. खूप छान वाटतं. मनाला शांती भेटल्यासारखी आला. नक्कीच सर. आपण पाहू शकतो सर्व मंदिरात आपण दाखवू. हे आहे मंदिर. कोट येळकोटचे मला आता आपल्याला मंदिराच्या बाहेरचं तरी शूट करायला मिळालं आहे. जर त्यांची परमिशन असेल तर आपण मंदिराच्या आतले सुद्धा आपल्याला दृश्य दाखवू शकतो. ट्राय करू की आपण मंदिराच्या आतलं शूट घ्यायला. नक्कीच. येळकोट येळकोट सदानंदाचा. जय मल्हार. शेदूरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास. कोट येळकोट जय मल्हार. अशा प्रकारे आपण लाईनीत तर आहोत. येळकोट जय मल्हार. अशा प्रकारे आपलं दर्शन आतलं झालेलं आहे. काही कारणास्तव आपण आतलं शूट करू शकलो नाही आहे पण दर्शन हे खरंच खूप छान झालेलं आहे. यासाठी सरांना मी धन्यवाद म्हणेन की गाभाऱ्यात एक इच्छा होती की गाभाऱ्यात उभं राहून 5 मिनटं उभं राहून दर्शन घ्यायची आणि देवाला पाहायचं जवळून. तर ती इच्छा पूर्ण झालेली आहे. खरंच खूप धन्यवाद सरांना. बाकीच्यांना आपण विचारू. कसं वाटतंय? कसं झालं दर्शन? छान वाटतंय. मावशी कसं वाटतंय? मस्त दर्शन झालं. असं दर्शन होतं कधी लवकर? नाही होत. आरती मॅमचं टेन्शन नाही आहे.
सदा देवलाल सगळ्यांनी आपापला भंडारा घ्या हातात, आपापला भंडारा घ्या सगळ्यांनी हातात. मग तो देत नाही. आपण पाहू शकता आम्ही आता आलेलो आहे एका म्हणजे येस, तर तुम्ही आता पाहू शकता एवढ्या मोठ्या डोंगरात सुद्धा गोड्या पाण्याचं तळं असू शकतं. गोड पाणी हे पाणी तुम्ही पिऊ शकता. इधर पानी इधर का पानी का सोर्स होता पहले पहले इधर ही पानी का सोर्स था पहले. पाणी पावसापर्यंत इथपर्यंत वगैरे येत असेल पावसात. जास्त पोहोच. एक खोल आहे, थोडं खोल आहे, जास्त नाही पण जरा येत. एक तळ हा एक पॉइंट. जेव्हा पालखी येते ना दसऱ्याला आणि दसऱ्याची पालखी येते ना तेव्हा इथे थांबवतो म्हणून हे पालखीचा विसावा आहे. तुम्हाला आता अजून एक दिसला असेल पंढरपूर आणि आपल्या रस्ते जेजुरीच्या रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे ह्यांच्या पालखी ठेवण्यासाठी आळंदीच्या यांच्या ज्ञानेश्वरांच्या पालखीसाठी विसावा स्थळ आहेत बघ, थोड्या थोड्या किलोमीटरवरती. त्या गावातल्या त्या लोकांचा मान असतो, ते लोक तिथे ठेवतात. तसंच इकडची जी पालखी असते दसऱ्याला निघते ती इकडे हा सेकंड स्टॉप, लास्ट स्टॉप मंदिर डायरेक्ट अशी येते पालखी. हे तळ म्हणजे इकडच्या पाण्यावरती पहिला गुजारा होता, आता ते पाईपलाईन वगैरे झाले. पहिल्याच्या काळात लोक होते ना, आणि हे मंदिर कधी झालंय कोणाला माहित ना. हे कधी झालंय म्हणजे नंतर बनवत गेले, पण स्थापना देवाचं लिंग कधीच कोणाला माहित नाही. कारण की हे म्हणजे केदारनाथ बद्रीनाथ जे करतात ना आणि इकडचं श्रावणात दर्शन करणं म्हणजे सेम आहे. म्हणजे कळलं, या देवाचं श्रावणात दर्शन करणं आणि केदारनाथ बद्रीनाथ दर्शन करणं म्हणजे सेम. आणि तुम्ही त्यावेळेस माहोल पण बघायचा श्रावणात. आता पण हिरवीगार आहे, श्रावणात धुकं वगैरे असं सकाळी यायचं 8 वाजता वगैरे. चला, हा एक पॉइंट झाला. दुसरा पॉइंट दाखवणार पालीगाव कोणाकोणाचं आहे खंडोबाचं. माझं. हा, मग ते तुम्हाला आता दुसरा पॉइंट दाखवतो पालीच्या रिलेटेड. चला, तर अशा प्रकारे सरांनी आपल्याला माहिती दिली. दगड अजून दगड आणि कोच काढायची. पुढचं पण ते अजून सांगतायत. जास्त चेष्टा करतो. चांगल्या बोल. हा करतो ना, हा करतो रात्री पण डान्स मध्ये असा करतो. शुभ्रत हे बघ, त्याला काय असा बोचा मागा आला असं आलं. सर सर घोडे उड्डाणला घोडे उड्डाण गाव तिकडे खाली, त्याच्यानंतर घोडे उड्डाणची एक विशेष एक महती आहे. घोडे उड्डाण म्हणजे या ठिकाणी जेव्हा देव या माणसाशी लग्न करायला पालीला गेले होते तेव्हा घोड्याने इकडनं डायरेक्ट उड्डाण केलं होतं पालीपर्यंत. पाली म्हणजे सातारा जिल्ह्यातील एक गाव. त्या ठिकाणी देव, ज्या ठिकाणी खंडोबाचं सुद्धा मंदिर आहे आणि काही काहींचं कुलदैवत पालीचा खंडोबा सुद्धा असतो, त्या पालीला देव लग्नासाठी घोड्याने या ठिकाणी उड्डाण करून गेले होते. तर त्या घोड्या उड्डाणाचे जे देवाचे घोड्याचे टाप आहेत, जे पावलं आहेत, ती बघायला आता आपण चाललोय. तर नक्कीच आम्हाला आवडेल सर ते पाहायला. आणि आता असं नाही की पाऊस सुद्धा साथ देतोय, सर्वांना एकदम मस्त वाटतंय. इकडे काय दिसतंय? घोड्याचे पावलाचे कोणाचा नारळ पडला? घोड्याचे टाप आहेत ना. मग खूप अशी आख्यायिका आहे की जेव्हा ते देवांचं युग होतं तेव्हा देवांची पहिली बायको कोणती? म्हाळसाबाईशी लग्न करण्यासाठी देव तिकडनं घोड्याने उड्डाण डायरेक्ट सातारा जिल्ह्यातील पाली गावात घेतलं. पालीचा खंडोबा आहे ना, पालीचा खंडोबा, गणपती नाही. येस. तिकडनं डायरेक्ट पालीला घेतलं आणि तिथून लग्नाला गेले होते. त्यामुळे हे घोड्याचे टाप अजून आहेत इथे. तर आपण याला घोडे उड्डाण पॉइंट म्हणतात. घोड्याचे टाप मला पण माहित नव्हतं. घोड्याचे टाप आहेत. आणि ते पलीकडचं दौंडर गाव, तिथे आमची शेती आहे. ती घरं दिसत आहेत का? ही घरं, इथे शेती आमची. इथे शेती. पाऊस येणार, येऊ दे, जाऊ भिजत. कपडे बदलले आहेत ना थोडे. येस. हा,
लेफ्टला बघा. तेरायाच्या लग्नाला वानुनवरी नटली. जा देऊ का? डिरेक्शन दिले. काय आता एवढं सांगून सुद्धा त्यांना काय चाललंय? जल्दी कल सबको पनवल निकलना है. इथपर्यंत टू व्हीलर येते आता. इथपर्यंत टू व्हीलर खालपर्यंत इथून हे मटेरियल हे काम चाललंय ना, मटेरियल आणण्यासाठी हे सगळं गंधा चेक झाले ताई. याच्या पलीकडे तो घाट रस्ता दिसतोय, तिथे रस्ता दिसतोय मध्ये असा घाट टाईप रस्ता दिसतोय का, खोदलेलं पण डोंगर. तो विनोद शिंदेच्या गावात घाट डायरेक्ट ओढून जायची. कोळी कोणा माहिती वाल्ल्या ऐकून आहे, वाल्ल्या कोळी कोणा माहिती. ऐकून आहे. शेतात कुठे शेतात वाल्ल्या कोळी कोणाला रे वाल्ल्या तिथे वाल्ले गाव होतं ते दाखवायला विसरलो तुम्ही. ते तुम्हाला वारकरी उतर जाते वाल्ले गाव आहे खाली. इथून 7 किलोमीटर जेजुरी पासून 9 किलोमीटर होतो 12 किलोमीटर. वाल्लेगाव मध्ये वाल्ल्या कोळी जो लोकांना मारायचा, लोकांची बोटं कापून रांजणात जमा करायचा आणि त्यांचं लुटायचं लोकांना. बरोबर, लोकांना लुटायचा ना आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. एक दिवशी घरच्यांना विचारलं की हे सगळं तुमच्यासाठी करतो, या पापात ऍक्च्युअली आम्ही नाही तुझं तू करतो, आम्हाला फक्त तू धर्म म्हणून म्हणजे आम्हाला बघतोस तू ज्या पापात आम्ही सहभागी नाही. त्याला उत्कर्ष झाला आणि त्याचा वाल्ल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला आणि त्याने रामायण केलं. तो रामायण करता रामायण रचयिता ह्या 7 किलोमीटरवर ज्याने रामायण लिहिलं तो 7 किलोमीटर वरती गाव आहे वाल्ले. मंदिर पण आहे प्रॉपर त्याच गावचे. तर अशा प्रकारे आपण जेजुरीगड फिरलेलो आहोत. सरांनी काही छानशी अशी माहिती दिली, ती सुद्धा आपण यामध्ये घेतलेली आहे. खूप असं छान वाटलं इथे फिरून. आणि आता थोडा नाश्ता करून आता गड सुद्धा रोखतोय आम्ही. आणि यानंतर आम्ही जाणार आहोत प्रतिबालाजी, जे की पुण्यामध्ये आहे. आणि अजून 1-2 स्पॉट फिरायचा असं विचार चालूच आहे. पण बघू आता पुढे कसं काय मॅनेज होतं सगळं, कारण की टाइम आणि सर्व मॅनेज करूनच आपल्याला पुढचा प्रवास करायचा. तुला तर 15 दिवस इथे राहायचं. हा काय करायचं मला दादा, मी तरी 15 दिवस पुण्यातच आहे. पण पाहू आता पुढे कसं चालतंय. जर असेल कोणी पुण्यात तर या भेटायला. फॅन फॉलोअर तिकडे बघ, जंगलात राहून वाघाशी आणि ऍडमार्क मध्ये मल्लेशशी. काय म्हणता मंडळी? तुम्ही म्हणता ब्लॉग का नाही बनवत, बघायचं तुम्हाला. हे बघा व्ह्यू बघ ना, मी सांगतो तो वरती ना व्हिडिओ वरती 4 पायऱ्या. एवढं घाई करून चालले. अरविंद इधर व्ह्यू अच्छा. क्यों हिला डाला ना. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आता जेजुरी दर्शन झालेलं आहे. काय बोलतो बोल काय बोलतो? हसताय ना, हसत राहिलं. तर अशा प्रकारे छान असं जेजुरीचं दर्शन झालेलं आहे आमचं. आता पुढची ट्रिप ही आमची प्रतिबालाजी जे की पुण्यात आहे, तिथे आम्ही असणार आहोत. तिकडचा पण ऑलमोस्ट सगळ्यांचा फर्स्ट टाईमच आहे जाणं. तर पाहू आता तिकडचा एक्सपिरियन्स कसा असेल किंवा तिकडे एक्झॅक्टली काय काय पाहायला मिळतं. जसं की आपण इथे बघितलं तळं बघितलं, गडावर गोड्या पाण्याचं तळं बघितलं किंवा अजून 2-3 गोष्टी आपण पाहिल्या. तसं तिकडे अजून काही गोष्टी आहेत का पाहण्यासारख्या, त्या आपण पाहणार आहोत. तर भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.
करनी बतासा मुन्नी करी तमासा देखा आपने लापरवाही का नतीजा है। कर तू डाल भात जिरा मिराची चटणी वाट स्वयंपाक कर तू डाल भात जिरा मिराची चटणी वाट काय जेवायला बघताना वाट पायांना कवरी भूक लागले बघ साजने माझ्या बाया भूकल्या अरे इथं मध्ये या. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे आपण आपलं प्लॅनिंग होतं की प्रति बालाजीला जायचं, पण थोडं प्लॅनमध्ये चेंजेस आहे आणि आपण आलो आता नारायणपूर, जे की श्री दत्त महाराजांचं देवस्थान आहे. आपण आता इथे आलेलो आहोत नारायणपूरमध्ये. तर मी तुम्हाला आतला नजारा दाखवतो. एक्झॅक्टली आपण आपलं शूट करायला जमलं तर आपण आतले शूट करू, नाही तर बाकीचं मी तुम्हाला दाखवतो. जय दत्तगुरु महाराज. हे तुम्ही सर्व पाहू शकता दत्त महाराजांना. ॲक्च्युली ते शूट करण्यासाठी मनाई आहे, पण आपण करतोय. ठीक आहे. इथे आपण पाहू शकता की गुरुचरित्र अध्याय हे दाखवले गेलेले आहेत. यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे. आणि हे खरंच बघण्यासारखं आहे, जे की तुम्ही मी तर स्वतःहून सांगेन की तुम्ही एकदा तरी इथे यावं. हे खूप बघण्यासारखं आहे. श्री गुरुदत्तांचं पवित्र स्थान हे खूप बघण्यासारखं आहे. काही शॉपिंग चालू आहे. मावशी कसं दिला कंदी पेढा? 100ला चांगला आहे. मॅम 2 मिनटं. तर तुम्ही पाहू शकता मंडळी की आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुद्धा ही किती प्रचंड गर्दी जमा झालेली आहे. ही फक्त एकच, ही श्री दत्त मंदिर क्षेत्र नारायणपूर. ही सगळी मंडळी भक्तिभावाने इथे येतात, सर्व दर्शन घेतात. तुम्ही पाहू शकता कितपर्यंत लांबपर्यंत लाईन लागलेली आहे वाहनांची. खरंच खूप छान असं मंदिर आहे, सुंदर. तुम्ही पाहू शकता भाविकांची खूप मोठी रांग इथे लागलेली आहे. तर सर कुठून आलात आपण? आदमापूरहून आलोय. नक्कीच. त्यांना खूप घाई आहे, ज्यामुळे ते हॉर्न वाजवत. जाऊ दे, त्यांना आपण एक्स्ट्रा घाई आहे जरा, खूपच काहीतरी अति प्रचंड वेगाने त्यांना घाई होती की त्यांना असं कुठे दुबईला जायचं. आणि असे नमुने बघायला मिळतात आपल्याला, तर त्यामुळे त्या गोष्टीचं एवढं काही वाईट वाटून नाही घ्यायचं. नमुने असे खूप असे रस्त्याला तुम्ही जाल ना, कधी याल ना जत्रेच्या ठिकाणी किंवा कुठे, तुम्हाला अशी एक ना एक तरी नमुना तुम्हाला दिसेल. हे बघा, हे बघा, माहिती आहे काही गरज नाही आहे तरी पण हॉर्न मारणार.
काय करायचं अशा नमुन्याने इग्नोर करायचं साहेब सरळ. काय बोलता मंडळी, कोण जिंकणार शर्यत, मत्तूर की बक्कासूर? तुझ्या बाळा सांग